Shiny lights and purple sky, everything's so bright. 기다려왔어 지금이야. Turn off your phone and off your mind. Look at you so bright. 멈출 수 없어 지금이야. Oh, I'll take you to the moon. Come on up, enjoy your ride. Oh, I'll take you to the moon. थोड़ा पावर योगा ब्रीथ के साथ करेंगे। चलिए, दोनों हाथों को सामने की तरफ रखेंगे और इनहेल इस तरह से और राइट हैंड इनहेल। आपका हैंड जिस साइड है जो आपने खोला है उसी साइड देखिए। एक्सेल चेंज करेंगे फिर से। इनहेल फिफ्थ पार्ट एक्सेल इनहेल एक्सेल 14 15 चलिए फास्ट 1 2 3 4 1 2 9 10 11 12 14 हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे सोमवार। आजचा जो काही योगा सेशन होता मी तो थोडा तुमच्यासोबत शेअर केला आणि आता 11 वाजता आहेत, योगा होऊन पण 1 तास झालेला आहे। सकाळी जसं की मी योगा करण्यापूर्वी ही अंघोळ करते आणि आज केसांना मी कलर करणार आहे। तर जेव्हा मी लास्ट टाइम विचारलं होतं की कोणता कलर चांगला आहे तर तुमच्याच पैकी कोणी म्हणजे बऱ्याच जणींनी छान छान कॉमेंट्स केल्या होत्या की हा कलर यूज कर, कोणी सांगितलं होतं की बी ब्लंटचा यूज कर आणि अजून एक काहीतरी 2-3 नावं होती। आता मला बी ब्लंटच लक्षात आहे कारण मी तोच कलर आणलेला आहे आणि आज मी तो कलर यूज करणार आहे। तो कलर यूज करण्यापूर्वी बी ब्लंटची ना एक ऑफर सुरू होती। 400 रुपयेमध्ये शॅम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही मिळत होतं, म्हणून मी ते त्यांच्या साईटवरून मागवलं होतं। 1 महिना झालं मी ते यूज करते, 3 आठवडे झाले असतील, महिना नसेल झाला अजून, पण अगदी त्याचा रिझल्ट छान आला म्हणून मग मी बी ब्लंटचा कलर सुद्धा घ्यायचं ठरवलं आणि कलर आणलेला आहे। तर चला आज कलरचा पण रिव्ह्यू देते मी की खरंच कसा आहे बी ब्लंटचा कलर आणि शॅम्पूच्या बॉटल्स पण दाखवते। शॅम्पू खरंच मैत्रिणींनो चांगला आहे, मला डवपेक्षा चांगला वाटला कारण खूप असे रफ होत नाहीयेत त्याने, केस स्मूथ होत आहेत आणि हे इथेच फक्त पांढऱ्याचा पॅच आहे, ग्रे हेअरचा माझा पॅच आहे ना, अजून तरी असं इथून पुढून वगैरे असं काही अजून व्हाईट झालेले नाही आहेत केस, त्यामुळे फक्त इथेच। पण मेहंदीने रिझल्ट टिकत नाहीये सध्या, म्हणजे मेहंदी लावल्यानंतर तेवढेच लाल होतात केस, काळे तर होतच नाही, डार्क लाल होतात आणि पुन्हा लगेच महिन्याभरात व्हाईट दिसायला चालू होतात। तर आता या कलरचा रिझल्ट किती राहतोय बघूया आणि दिवसभराचं रुटीनचं शेअर करते। उद्या पहाटे आम्ही निघालो आहोत शेगावला, तर त्यासाठीची आज तयारी करायची आहे। तर चला व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत राहा। कलर लावायला सुरुवात करण्यापूर्वी बघूया की या बी ब्लंट कलरच्या बॉक्समध्ये काय काय मिळालेलं आहे। 225 रुपये MRP आहे याच्यावरती, तुम्ही पाहिलं 10% याच्यावरती डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी आणि एक डेव्हलपर आहे, कलरंट आहे, सिक्रेट कलरंट म्हणे आणि हे एक शाईन टॉनिकसुद्धा आहे। कलर लावण्यासाठी हँडग्लोव्ज दिलेले आहेत, हे एक इन्स्ट्रक्शनचं पॅम्पलेटसुद्धा दिलेलं आहे आणि हा ब्रश मात्र माझा आहे बरं का, या पॅकेटमध्ये नाही मिळालेला। तर सुरुवात करण्या अगोदर आपण हँडग्लोव्ज प्रॉपर घालून घेऊया कारण इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी पहिली स्टेप हीच दिली आहे की तुम्ही अगोदर हँडग्लोव्ज घालून घ्या आणि मग हा कलर मिक्स करून घ्यायचा आहे। तर मी हा सगळा कलर मिक्स करणार आहे, म्हणजे दिसताना या ट्यूब्स मोठ्या दिसत आहेत, मला असं वाटलं होतं की मी 2 वेळा हा कलर वापरू शकेन, पण जर का ओन्ली टचअप करायचं असेल तर ठीक आहे 2 वेळेला, बट माझे केस मी पहिल्यांदाच व्यवस्थित अगदी लेंथसुद्धा कलर करणार आहे, त्यामुळे मला या सगळ्या ट्यूब्स रिकाम्या करणं गरजेचं आहे। यामध्ये हा जो सिक्रेट कलरंट दिला आहे ना त्यांनी, तो मात्र खूपच हार्ड गेला काढण्यासाठी, अगदी लिटरली मी थकले, घामे घूम झाले हे काढता इतकं घट्ट आहे, म्हणजे इतका घट्ट होता ही ट्यूब
आणि बघू शकता मी कशा पद्धतीनं त्याला अगदी पिरगळून काढलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आता हे याच्यासोबत मिळालेलं टॉनिक, हे टॉनिक शाईन टॉनिक म्हटलेलं आहे त्यांनी. हा कलर वापरण्यापूर्वी मी बी ब्लंडचा शॅम्पू आणि कंडिशनरसुद्धा मागवला आहे, जो मला ऑफरमध्ये 400 रुपयाला दोन्ही मिळालेला आहे. शॅम्पू आहे 300 ml आणि कंडिशनर आहे 250. तर खूपच चांगली डील मला मिळालेली आहे. अशा पद्धतीने इथे बघू शकता मी छान असा कलर मिक्स करून घेतला आहे आणि आता स्वतः लावायला सुरुवात केली आहे. जिथे सगळ्यात जास्त ग्रे हेअरचा पॅच आहे ना माझा, तिथेच मी अगदी सुरुवातीला लावतीये. साईड पार्टिशन त्यामुळे करता येत नाहीये, केस रिकामी नाही सोडता येत आहेत. ओन्ली अशी समोरून क्लिप लावली तर माझे एवढे ग्रे हेअर दिसत नाहीत किंवा इतके अजून ग्रे झालेलेच नाही आहेत. आतून थोडेसे झालेले आहेत, पण करणं गरजेचं आहे. बर्गंडी कलर आहे हा, पण तुम्हाला जर का डीप कलर हवा असेल, म्हणजेच डीप बर्गंडी हवा असेल डार्कवाला, तर 45 मिनटं त्यांनी हा कलर ठेवायला सांगितला आहे केसांवरती. आणि जर का नको असेल तर तुम्ही 30 मिनटानंतर धुवू शकता. तर मी मात्र 45 मिनिटं ठेवणार आहे, कारण जे काही व्हाईट केस आहेत ना ते प्रॉपर कलर व्हायला हवे. मेहंदीने ते होत नाहीत, लाल लाल दिसतात. आता बघूया काय रिझल्ट येणार आहे. हा व्लॉग आहे सोमवारचा, म्हणजेच 22 जुलैचा. आणि उद्या म्हणजेच 23 जुलैला आम्ही जाणार आहोत शेगावला. तर आजच्या दिवशी इतकी सारी कामं आहेत ना, तर मला वेळेच्या उपयोगाचा जो काही सिद्धांत आहे की प्रायोरिटी ठरवणं, सगळ्यात महत्त्वाची कामं सगळ्यात अगोदर करणं, यानुसार आज काम करावं लागणार आहे. आणि तशीच मी सुरुवात केलेली आहे दिवसाची. घरातील सकाळची स्वयंपाकाची कामं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम स्वतःसाठी 1 तास देणं आणि व्यायाम करणं, तो झाला. आणि त्यानंतर आता सगळ्यात अगदी महत्त्वाचं की हे केस कलर करणं. उजेडाला दाखवते कलरचा इफेक्ट. मला तर काही दिसत नाहीये, मी मिररमध्ये बघेन, पण ना एकंदरीतच कलर छान वाटतो. स्मूथ छान. कारण ना नंतर मी याला शॅम्पू पण बी ब्लंडचाच यूज केला आहे. बी ब्लंडचा शॅम्पू आणि बी ब्लंडचा कंडिशनर मला दाखवायचं आहे तुम्हाला. तर जेवण करून घेते आणि दाखवते थोड्या वेळाने. हे काय आहे तर हे आहे आजचं स्कूलमधून आल्यानंतरचं प्रीतीचं जेवण. आता वाजतायत 4:45 होत आले आणि हे असं त्याला फार आवडतं, अगदी गावच्या स्टाईलनं. घ्या. आठवीचं मॅथमॅटिक्स चाललंय. पहिलीच आहे. काउंटिंग शिकवत आहेत नंबर. तर काउंटिंग पासून तयारी आहे. ठीक आहे, करा. ठीक आहे. चहा घेतीये. 6:30 होत आहेत. अजून बॅग पॅकिंग नाही, काहीच नाही. लाडू करायचे ठरवले होते, तेही राहिले. तर आता मी एक आयडिया करणार आहे की शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेणार आहे. म्हणजे पोहोचेपर्यंत जर का कोणाला भूक लागली गाडीमध्ये तर एक आधार असावा आणि त्याचाच ब्रेकफास्ट सुद्धा होऊ शकतो. तिखट भडंग आहे, जो डीमार्टमधून आणलेला आहे. आणि फ्रुट्समध्ये काहीतरी पेर किंवा केळ असं काहीतरी घ्यायचं असं मी ठरवलंय. तर आता कुकर लावलाय आणि आता पटपट आवरून घेणार. वेळ कसा गेला कळलंच नाही. फोटो शोधत बसलेले आणि पुन्हा एकदा सगळा जीवन प्रवास डोळ्यासमोर आला त्या फोटोंच्या रूपात. एक वेगळंच वाटलं, छानही वाटलं आणि भरूनही आलं एकदम. चला चहा पिऊन घेते आणि आता आवरते पटपट, खूपच लेट झालेला आहे. सुरुवातीलाच मी इकडे तांदळाच्या भाजीला फोडणी देते आणि स्वयंपाकामध्ये भात, भाकरी, ही तांदळाची भाजी आणि वरण असं असणार आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेते कारण सोबत असावं काहीतरी. भडंग आहे, भोरे भडंग, जो डीमार्टमधून आणलेला आहे, तोही सोबत घेणार आहे. एखादा डब्बा घ्यायचा छोटासा, ज्यामध्ये सारे ड्रायफ्रूट्स घ्यायचे. आणि केळी आहोंना येता येता घेऊन यायला सांगितलीत मी, केळीसुद्धा घेणार आहे. म्हणजे असं जे काही हेल्दी आयटम आपण सोबत घेतो ना ते खरंच कामाला येतात. आणि आम्ही जाणार आहोत समृद्धी
हायवेनी, त्यामुळे तिथे जाता जाता ऑन दी वे काही मिळेल असं वाटत नाही भूक लागल्यानंतर थांबण्यासाठी. म्हणून ही सगळी तयारी आहे. तर मी दाखवते की मी शेंगदाण्याच्या पोळ्या कोणत्या पद्धतीनं करते, कशा होतात पुढे. त्या अगोदर मी इकडे स्वयंपाक आवरून घेते सगळा. बरेचदा आपण आपल्या रोजच्या जीवनात असं करतो की आपल्यासमोर जे जे काम येत राहतं ते करायला लागतो आणि त्यामुळं सगळा काम अशी छोटी छोटी कामं उरकण्यात संपून जातो आणि मग आपली महत्त्वाची कामं राहून जातात. तर म्हणूनच जेव्हा जास्त कामं असतात आणि वेळ कमी असतो तेव्हा थोडंसं डोकं लावायला लागतं आणि प्रायोरिटी बेसिसवरती कामं करावी लागतात. प्रायोरिटी ठरवून कामांचा क्रम ठरवावा लागतो, म्हणजे करावी लागतात. तर अशाच पद्धतीनं मी आज सगळी कामं केलेली आहेत, त्यामुळं अगदी रिलॅक्स आहे आणि ठीक आहे. थोडंफार पुढं मागं होतं पण झालेली आहेत, अगदी व्यवस्थित झालेली आहेत कामं माझी. आता शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी सुरुवात करते. त्या अगोदर मी गुळ चिरून घेतलेला आहे आणि भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत. इथे ही ट्रिओची बॉटल दाखवते मी, कारण एका माझ्या मैत्रिणीची कमेंट होती की माझ्याकडे ट्रिओच्या बॉटल्स आहेत पण त्याला प्लास्टिकचं झाकण आहे. पण अशा देखील ट्रिओच्या बॉटल्स मिळतात की ज्याला पूर्णपणे स्टीलचं झाकण आहे. तर हे बघा, शेंगदाण्याची पोळी करताना मी आतमध्ये असं पारी लाटल्यानंतर तूप लावून घेते छान आणि मग गुळ आणि शेंगदाणे जे आपण बारीक केलेले असतात ते यामध्ये घालून जसं की मी आलूचा पराठा बनवताना गोळा बनवते त्याच पद्धतीनं शेंगदाण्याची पोळीसुद्धा बनवताना असाच गोळा बनवते. आणि खरंच पूर्णपणे बघू शकता इकडे पोळी छान टुम फुगते, कारण तुपामुळे आतमध्ये जे काही आपण तूप लावलेलं असतं ना त्या तुपामुळे हे शेंगदाण्याचं कूट प्रॉपर अगदी शेवटपर्यंत काठांपर्यंत ते छान पोहोचतं आणि पोळी टुम फुगते सुद्धा आणि छान होते सुद्धा. तर तूप लावून शेंगदाण्याच्या पोळ्या करते मी, तेल नाही लावत. बघू शकता छान सगळ्या पोळ्या अशा मस्त फुलतात आणि टेस्टी लागतात. हां, तुपामुळे थोड्याशा पोळ्या कडक होतात पण छान लागतात. तुपाचा स्वाद येतो या पोळ्यांना. अशा प्रकारे याचा सगळा स्वयंपाक माझा करून झालेला आहे आणि उद्यासाठीच्या या शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा रेडी आहेत. चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते मी. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा.